Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject maintenance of electrical equipment. त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 3 बघत आहोत that is testing and maintenance of rotating machines. ओके, आज आपण जो आपला टेस्टिंग आणि मेंटेनन्स ऑफ रोटेटिंग मशीन्स आहे त्यामधील फर्स्ट पार्ट बनवणार आहोत. ठीक आहे, दॅट इज डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि रिजनरेटिव्ह टाइप टेस्टिंग. हे काय टाइप्स ऑफ टेस्टिंग आहे. ओके, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला विच आर द टाइप ऑफ टेस्टिंग, देन फर्स्ट इज डायरेक्ट टेस्टिंग, सेकंड इज इनडायरेक्ट टेस्टिंग आणि थर्ड इज रिजनरेटिव्ह टेस्टिंग. आता त्यांचा आपण कंपॅरिझन बघणार. ठीक आहे, कंपॅरिझन इन द सेन्स काय, डायरेक्ट टेस्टिंग मध्ये काय काय पॉईंट्स आहेत, इनडायरेक्ट टेस्टिंग मध्ये काय काय पॉईंट्स आहेत, रिजनरेटिव्ह टाइप टेस्टिंग मध्ये काय काय पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याआधी ॲज नेम इंडिकेट, ओके, डायरेक्ट टेस्टिंग म्हणजे काय, तुम्ही मोटर डायरेक्टली लोड करणार बघा, हे नावातच आहे. ठीक आहे, तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे काय नावातच तुमचं सगळं मिनिंग आहे. डायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्टली मोटर आपण टेस्ट करणार लोड देऊन. इनडायरेक्ट म्हणजे काय, लोड देणार नाही किंवा इनडायरेक्टली आपण काय करणार, टेस्ट करणार. रिजनरेटिव्ह म्हणजेच काय, जनरेशनचा यूज करून आपण काय टेस्टिंग करणार. ठीक आहे, म्हणजे जनरेशनचा यूज करून आपण काय करणार, जी टेस्ट करणार आहे त्याला काय म्हणतो आपण, रिजनरेटिव्ह टेस्टिंग. ठीक आहे, आता काय काय पॅरामीटर्स आहेत बघा. फर्स्ट पॅरामीटर आहे टाइप ऑफ टेस्टिंग. ओके, इन डायरेक्ट टेस्टिंग द मशीन इज ऍक्च्युअली लोडेड. म्हणजेच काय, जसं मी आता सांगितलं तुम्हाला, जे काही आपली डायरेक्ट टेस्टिंग मेथड आहे, डायरेक्ट टेस्टिंग ऑफ रोटेटिंग मशीन्स, मोटर असो. ठीक आहे, म्हणजे काय रोटेटिंग मशीन्स आहेत त्यामध्ये डायरेक्ट टेस्टिंग म्हणजेच काय, द मशीन इज ऍक्च्युअली लोडेड. आपण काय करणार, मशीनला लोड देणार. जसं आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये बघितलं होतं बघा, ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट, तसं सेम काय आहे तुमच्या मोटर मशीन मध्ये पण आहे. ठीक आहे, मशीन मध्ये कुठल्या कुठल्या असणार आहेत, लोडिंग आणि अनलोडिंग किंवा ओपन सर्किट किंवा लोडिंग टेस्ट, ह्या दोन टेस्ट तुमच्या असणार. आता डायरेक्ट टेस्टिंग मध्ये काय करणार आपण, मशीन काय करणार, मशीनला लोड देणार. मग ते पुली थ्रू असो, काय करणार आपण, मशीनला लोड देणार आणि टेस्टिंग करणार. त्यानंतर काय जे पॅरामीटर्स आहेत ते फाइंड आउट करणार. ओके, त्यानंतर आहे इनडायरेक्ट टेस्टिंग. ठीक आहे, सेकंड आहे तुमचा इनडायरेक्ट टेस्टिंग. इनडायरेक्ट टेस्टिंग मध्ये काय बघा, द मशीन इज नॉट ऍक्च्युअली लोडेड, ओनली 1 to 2 सिंपल टेस्ट आर कॅरिड. ओके, यामध्ये काय करतोय आपण, मशीन काय केलं ऍक्च्युअली लोड करत नाही. म्हणजेच काय, तुमचं जे काय मशीनचं काय रोटर वगैरे आहे त्याला किंवा जो शाफ्ट आहे त्याला आपण काही लोड देत नाही किंवा त्यावर फुल्ली न लोड तुम्ही ऍक्च्युअली लावत नाहीये. काय करताय, ते ओपन ठेवताय आणि त्यावर तुमचे 1 ते 2 पॅरामीटर काय करताय, फाइंड आउट करताय. तर रिजनरेटिव्ह टाइप टेस्टिंग मध्ये काय करतोय बघा आपण, दिस इज नथिंग बट बॅक टू बॅक टेस्ट. ओके, जसं आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये बघितलं होतो, बॅक टू बॅक टेस्ट, दोन सिमिलर टाइप ट्रान्सफॉर्मर आपण काय करणार, कनेक्ट करणार. तसं सेम आपण मोटर मध्ये पण करणार. यामध्ये एक मोटर असेल, तुमचा एक जनरेटर असेल. ओके, दुसरी मोटर ऍज अ जनरेटर म्हणून काम करत असेल, मग काय करणार, दुसरा आपण जो लोड काही न वापरता, ठीक आहे, लोड काही न वापरता आपण काय करणार, दोन सिमेट्रिकल मोटर्स घेऊन टेस्टिंग करणार. ठीक आहे, हे आपण पुढे डीप मध्ये बघणार आहोत. सेकंड पॅरामीटर आहे तुमचा सुटेबिलिटी. ओके, डायरेक्ट टेस्टिंग मेथड कशासाठी सुटेबल आहे, सुटेबल फॉर मशीन ऑफ लो रेटिंग. इन डायरेक्ट टेस्टिंग मेथड द मशीन विच हॅव लो रेटिंग, जे मशीनला काय तुमचं लो रेटिंग मशीन्स आहेत त्या आपण काय करू शकतोय, डायरेक्ट टेस्टिंगला वापरू शकतो. देन इनडायरेक्ट टेस्टिंग वी कॅन यूज इट फॉर हाय रेटिंग मशीन्स. ओके, आपण काय करणार, जे काय हाय रेटिंग मशीन्स आहेत त्यासाठी आपण काय करणार, तुमचं इनडायरेक्ट टेस्टिंग वापरणार. इन रिजनरेटिव्ह टाइप टेस्टिंग सेम, दोज हु हॅव हाय रेटिंग्स, जे काय तुमचे मशीनचे हाय रेटिंग्स आहेत, हाय रेटिंग मशीन्स आहेत, काय करणार ते रिजनरेटिव्ह टाइप टेस्टिंग मध्ये टेस्ट करणार. थर्ड पॉईंट तुमचं पॉवर कंझम्पशन. ओके, पॉवर कंझम्पशनचा फॅक्टर काय बघा, डायरेक्ट टेस्टिंग मध्ये काय सांगितलं त्यांनी, इन दिस टेस्टिंग लार्ज पॉवर इज कंझ्युम्ड. ओके, इन दिस टेस्टिंग लार्ज पॉवर इज कंझ्युम्ड. आता लार्ज पॉवर काय कंझ्युम करत असेल बघा, आपण काय करायला लागलोय, लोड द्यालोय. ओके, लोड म्हणजे काय असणार, तुमचा एक पॉवर सोर्स जो कंझ्युम करणारा पार्ट आहे तो तुमचा लोड आहे. म्हणजेच काय, पॉवर कंझम्पशन लोड दिल्यामुळे जास्त या ठिकाणी. फक्त मिनिंग लक्षात ठेवा, तुम्हाला ते सोपं जाईल, पाठ करण्यापेक्षा काय समजून घ्या. आता इनडायरेक्ट टेस्टिंग मध्ये आपण लोड द्यालोय का, ऍक्च्युअली नाहीये. इन दिस टेस्टिंग स्मॉल पॉवर इज कंझ्युम. आता मी जर लोड देत नसेल तर पॉवर माझी कंझ्युम होणार आहे काय, एनर्जी लॉसेस होणार आहेत काय, नाही होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे समजून घ्या.
जर तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टेस्टिंग म्हणजे ऍक्च्युली काय असते समजलं, पुढचे सगळे पॉईंट्स काय त्यावर डिपेंडेंट आहेत. त्यामुळे समजून घ्या टेस्टिंग ऍक्च्युली आपण कसं करावं लागलं. इथं लोड दिलं त्यामुळे इथं काय असणार आहे, पॉवर कन्झम्पशन आपले जास्त असणार आहे. इथं लोड देत नाही त्यामुळे पॉवर कन्झम्पशनचा विषयच येत नाही. सेम तुमचा रिजनरेटर मध्ये काय, इन दिस टेस्टिंग लेस पॉवर इज कन्झ्युम्ड. आपण ऍज अ लोड का वापरायला लागलो, दुसरी मोटर वापरलो सिमेट्रिकल, आणि तो ऍज अ जनरेटर म्हणून वर्क व्हायला. म्हणजेच काय, जरी आपला पॉवर त्यांनी यूज केली तर तो पॉवर परत जनरेट करायला लागलाय आणि परत आपल्या पहिल्या मोटरला द्यायला लागलाय. ठीक आहे, त्यामुळं ह्यामध्ये पण आपले काय होते, पॉवर जास्त कंझ्युम होत नाहीये. ठीक आहे, आय होप तुम्हाला पॉईंट समजला असेल. नेक्स्ट आहे तुमचा टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड किती लागतो इन डायरेक्ट टेस्टिंग, इट रिक्वायर्ड मोर टाइम. एकदम मोर टाइम का लागत असेल रे, कारण की आपण ऍक्च्युली लोड करणार, पुढीला लोड देणार, ठीक आहे, मग टेस्टिंग करणार, त्यामुळे हा काय तुमचं टाइम कन्झ्युमिंग आहे. आता इनडायरेक्ट टेस्टिंग मध्ये काय तुम्ही लोड द्यायला काय, डायरेक्ट तुम्ही जाऊन टेस्ट करू शकता की आउटडोअरला कुठेही टेस्ट करू शकता, त्यामुळं ह्यामध्ये टाइम कमी लागतोय. सेम तुमचा रिजनरेटिव्ह मध्ये पण टाइम कमी लागतोय, ऍक्च्युअली लोड नाहीये त्यामुळे. त्यामुळे म्हणून मी म्हणतं समजून घ्या. पहिला पॉईंट तुम्हाला लोडिंगचा समजला, लोडिंग आणि ओपन सर्किटचा, तर खालचे सगळे पॉईंट तुम्हाला वन बाय वन क्लिअर होत जातात. नेक्स्ट आहे तुमचं कॅल्क्युलेशन्स. ओके, कॅल्क्युलेशन्स आर लेस अँड सिम्पल. तर कॅल्क्युलेशन का लेस असणार, तुमचे ऍक्च्युअली लोड द्यायला तुम्हाला सगळे पॅरामीटर्स मिळणार लोड दिल्यामुळे. ठीक आहे, ऍक्च्युअली तुम्ही लोड द्यालाय ना, तर त्यामध्ये काय ऍझम्पशन असते थोडे, इंडायरेक्ट मध्ये काय असणार तुमचं ऍझम्पशन असणार. कॅल्क्युलेशन आर मोर, त्यामुळे कॅल्क्युलेशन तुमचे वाढत जाणार आणि थोडे कॉम्प्लिकेटेड पण होऊ शकतात. सेम इन केस ऑफ रिजनरेटिव्ह टाइप. ठीक आहे, यामध्ये पण तसं होऊ शकते. त्यानंतर पॉईंट आहे तुमचा ऍक्युरसी. ओके, दिस मेथड गिव्स मोस्ट ॲक्युरेट रिझल्ट. आता मोस्ट ॲक्युरेट रिझल्ट का देणार आहे, कॅल्क्युलेशन कमी आणि सिंपल आहेत ना, त्यामुळे मोस्ट ॲक्युरेट रिझल्ट कोण देईल, तुमचा डायरेक्ट टेस्टिंग. इनडायरेक्ट टेस्टिंग देणार आहे काय, नाही. का देणार नाहीये, सेम कॅल्क्युलेशन्स आर मोर अँड कॉम्प्लिकेटेड आहेत ना, त्यामुळे दिस मेथड गिव्स लेस ॲक्युरेट रिझल्ट. द रिझल्ट ऑब्टेन्ड आर आयदर लेस और मोर दॅन ॲक्च्युअल. समजते का बघा पॉईंट हा. दिस मेथड सेम रिजनरेटिव्ह मध्ये पण काय असणार आहे, सेम जसं इनडायरेक्ट मध्ये आहे तसं. त्यानंतर अझम्पशन्स. ठीक आहे, अझम्पशन आता पॉईंट मी तुम्हाला म्हटलो, जनरली नो अझम्पशन्स आर मेड. तुम्ही काय अझ्युम करायला लागत नाही, तर कारण की डायरेक्ट तुम्ही लोड देताय. पण या ठिकाणी काय लागणार तुम्हाला, अझम्पशन करायला लागणार आहे. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला अझ्युम करायला लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागणार. त्यामुळे कॉम्प्लिकेटेड आहे. एकमेकावर डिपेंडेंट पॉईंट आहेत बघा तिन्ही पण. एकमेकावर काय ते तिन्ही पण पॉईंट डिपेंडेंट आहेत. मी जर अझम्पशन केलो तर काय होणार आहे, कॅल्क्युलेशन वाढणार माझं, कॉम्प्लिकेटेड होणार. जर कॉम्प्लिकेटेड झालं तर रिझल्ट पण कमी होऊ शकतात किंवा लेस ॲक्युरेट रिझल्ट होऊ शकतात. सेम तुमचं रिजनरेटिव्ह, इनडायरेक्ट आहे तुमचं रिजनरेटिव्ह सेम मध्ये मोडतं. ओके, लोड रिक्वायर्ड. ओके, आता लोड रिक्वायर्ड काय असणार, तुम्हाला पहिला पॉईंट समजला असेल तर त्याला लोड रिक्वायर्ड असणार आहे. ऍक्च्युअली लोड इज रिक्वायर्ड, ऍक्च्युअल लोड इज नॉट रिक्वायर्ड. का, इनडायरेक्ट आहे ना, तुम्ही डायरेक्टली लोडच देत नाही. पण रिजनरेटिव्ह मध्ये काय बघा, टू सिमिलर मशीन्स आर करेक्टेड इन बॅक टू बॅक मॅनर. ओके, हा तुमचा लोड आहे. टेक्निकल स्किल्स. टेक्निकल स्किल काय लागतात बघा, द टेक्निकल स्किल अँड नॉलेज इज मस्ट बट इट इज लेस रिक्वायर्ड. ओके, तुम्हाला ठीक आहे नॉलेज लागणारच आहे, पण तुम्हाला अजम्पशन्स काय करायला लागणार नाही तिथं. त्यामुळे काय, जरी लेस नॉलेज असेल तरी ठीक आहे करू शकतोय तो. पण टेक्निकल स्किल अँड नॉलेज इज मस्ट बट इट इज मोर रिक्वायर्ड. का, तुम्हाला अजम्पशन्स करायचे म्हणून तुम्हाला म्हटलो काही गोष्टी तुम्हाला अजूम करायचे. जर टेक्निकल पर्सन असेल तर तो अजूम करणार. तर मी नो रोडला कुठले कुठले फॅक्टर्स माझे अजूम करायला लागणार ते त्याला समजणार. सेम तुमचं टेक्निकल स्किल अँड नॉलेज इज मस्ट बट इट इज रिक्वायर्ड मोर. ओके, आता सेफ्टी कशामध्ये जास्त आहे बघा, इट इज लेस सेफ ॲज हाय करंट ऍक्च्युअली फ्लोज थ्रू सर्किट. आता इथं हाय करंट का असणार आहे रे, तुम्ही लोड द्यालाय ना, लोड मीन्स वॉट, करंट इज इन्क्रीजिंग. ओके, जेवढा लोड जास्त तेवढा तुमचा करंट जास्त घेणार आहे, त्यामुळं हे तुमचं लेस सेफ आहे. तुम्ही करंट फेस करायला लागला. आणि इथं काय लोडच नाही त्यामुळे करंट कमी असणार आहे. इट इज मोर सेफ ॲज ऍक्च्युअल करंट डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट. का फ्लो होणार नाही, लोड नाही आहे ना, कशाला फ्लो होतोय. सेम तुमचा रिजनरेटिव्ह मध्ये स्पेस रिक्वायर्ड. ओके, आता स्पेस रिक्वायर्ड ह्याला जास्त लागणार आहे. तुम्हाला लोडिंग साठी जो काय लोड लागणार आहे तो अवेलेबल पाहिजे तुमचा, त्यासाठी स्पेस लागणार आहे, तुमच्या मशीनसाठी स्पेस लागणार आहे. त्यामुळे स्पेस याच्यासाठी जास्त आहे आणि यासाठी स्पेस रिक्वायर्ड इज लेस. आता ह्याच्यासाठी पण स्पेस रिक्वायर्ड इज मोर. का, तर तुमचे दोन मशीन्स असणार आहेत ना, दोन मोटर असणार आहेत, त्यामुळे काय लागणार तुम्हाला तर स्पेस जास्त असणार. त्यामुळे यात कन्फ्युजन करू नका, तर हे सेम आहे म्हणून सेम 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 करत जाशील. ठीक आहे, टेक्निकली समजून घ्या गोष्टी. लोकेशन, इट इज सुटेबल फॉर इंडोर टेस्टिंग दॅट इज इन इंडस्ट्री ऑर लॅब. ठीक आहे, इट इज सुटेबल फॉर इंडोर टेस्टिंग आहे, म्हणजे जे काय आपलं इंडोर टेस्टिंग आहे म्हणजे लॅबमध्ये असो इंडस्ट्रीमध्ये असो ते लोकेशन आहे.
आणि इट इज सुटेबल फॉर आउटडोर टेस्टिंग. सॉरी, आउटडोर टेस्टिंग. आउटडोरला गेल्यानंतर तुम्हाला काय टेस्टिंग करायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला लोड अवेलेबल नाही आहे, डायरेक्ट करू शकता. इट इज सुटेबल फॉर इंडोर टेस्टिंग. काय इंडोर असणार आहे, तुम्हाला 2 मशीन्स लागणार आहेत, त्यामुळं हे इंडोरला असणार आहे. ओके, आता एक्झाम्पल्स काय काय बघा डायरेक्ट टेस्टिंगचे. टू फाइंड रेग्युलेशन अँड इफिशियन्सी ऑफ अल्टरनेटर बाय डायरेक्ट लोडिंग मेथड. ओके, आपल्याला काय काय फाउंड आउट करायचं आहे यामधून, रेग्युलेशन अँड इफिशियन्सी ऑफ अल्टरनेटर, त्यासाठी आपण डायरेक्ट टेस्टिंग करतो. टू फाइंड रेग्युलेशन अँड एफिशियन्सी ऑफ अल्टरनेटर बाय सिंक्रोनस इम्पेडन्स मेथड, हे जे एक्झाम्पल आहे. त्यानंतर हे जे एक्झाम्पल काय, हॉपकिन्सन टेस्ट फॉर शंट अँड सिरीज मशीन अँड फॉर ट्रान्सफॉर्मर बॅक टू बॅक टेस्ट. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरचं पण पॉईंट एक इन्क्लूड करायला. म्हणजेच काय, जे आपण टेस्ट बघणार आहे ना आता, रुटीन टेस्ट असो, टाईप टेस्ट असो, स्पेशल टेस्ट असो, हे सगळे ह्याच्या अंडर येते. ओके, हे सगळे ह्याच्या अंडर येतात. म्हणजेच काय, डायरेक्ट टेस्टिंग म्हणजे आपण मशीन ऍक्च्युअली लोड करायला लागलोय. ओके, इनडायरेक्ट मध्ये काय करणार, मशीन काय लोड करत नाही, तुमचा वाइंडिंग रेजिस्टन्स फाइंड आउट करायला असू दे, ओपन सर्किट तुमचे लॉसेस असू दे, हे सगळे करताना आपण कुठे जाणार आहे, इनडायरेक्टला जाणार आहे. डायरेक्ट मध्ये काय करणार आहे, लोड दिल्यानंतर काय होणार आहे, ह्या गोष्टी चेक करणार आहे. ओके, त्यामुळे हे पॅरामीटर्स लक्षात ठेवून कन्फ्युज करून घेऊ नका. माझं रुटीन टेस्ट हे काय आहे, ठीक आहे, टाइप ऑफ टेस्ट त्या पण आहेत ना, पण हे काय, हे मेथड्स आहेत तुमचं. डायरेक्ट मेथड आहे, इनडायरेक्ट मेथड आहे, रिजनरेटिव्ह मेथड आहे, आणि डायरेक्टच्या अंडर तुमचे टेस्टिंग्स आहेत. ओके, इनडायरेक्टच्या अंडर तुमचे टेस्टिंग्स आहेत, त्यामुळे कन्फ्युज करून घेऊ नका. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल ते डायरेक्ट टेस्टिंग, इनडायरेक्ट टेस्टिंग आणि रिजनरेटिव्ह टेस्टिंग. त्यानंतर अजून एक पॉईंट आहे आपला टॉलरन्सेस. ओके, तर तुम्हाला टॉलरन्सेस म्हणजेच काय, it is a maximum permissible variation in the actual values and designed values as specified by IS and BIS is called as tolerance. समजते का बघा हे, इट इज काय मॅक्झिमम परमिसिबल व्हॅरिएशन. व्हॅरिएशन्स म्हणजेच काय, तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे आणि डिझाइनड व्हॅल्यू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझं 230 काय, माझं सप्लाय व्होल्टेज आहे. आता हे काय, माझं ऍक्च्युअल व्होल्टेज आहे ना, पण माझं डिझायनिंगच्या वेळेला काय झालंय, 225 व्होल्टच घ्याले. ओके, आता व्हॅरिएशन यामध्ये किती आहे, दोघांच्या मध्ये 5 व्होल्टचं व्हॅरिएशन आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण, टॉलरन्स. ह्यालाच काय म्हणतो आपण, टॉलरन्स. माझं स्टँडर्ड किती आहे, 230 रिक्वायर्ड आहे, पण डिझाईन करून जेव्हा मी डिझाईन केले एखादी गोष्ट, त्या ठिकाणी माझं व्होल्टेज किती घ्यायला येते, 225 व्होल्ट घ्यायला. ठीक आहे, मग यामध्ये डिफरन्स किती राहायला लागलाय, 5 व्होल्टचा. कधी कधी सपोज तुमचा 225 आहे ना, ठीक आहे, कधी कधी 235 राहिला, म्हणजेच काय, परत 5चा राहिला. प्लस मायनस आहे ना, हे काय तुमचं प्लस मायनस आहे, हे प्लसला गेले, हे मायनस झाले. हा प्लस मायनस काय म्हणतो आपण, टॉलरन्स आहे. हा काय म्हणतो आपण, टॉलरन्स आहे. तेवढा आपला फरक राहायला लागला ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये, तेच इथं सांगितलं त्यांनी, द मॅक्झिमम परमिसिबल व्हॅरिएशन इन द ऍक्च्युअल व्हॅल्यूज अँड डिझाइन व्हॅल्यूज. ओके, ऍज स्पेसिफाईड बाय IS अँड BIS, हे काय स्टँडर्ड्स आहेत तुमचे. आता टॉलरन्सेस कुठले कुठले बघा, व्होल्टेजचं काय तुमचं प्लस मायनस 5% और प्लस मायनस 6%. जसं एक्झाम्पल तुम्हाला दिलो, 230 व्होल्ट आहे तुमचा किती आहे, 229 व्होल्ट वाला आहे. ठीक आहे, तुमचा 229 वाला आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या टॉलरन्स चालू शकतो. प्लस तुमचा 231 वाला आहे. ओके, म्हणजे जे काय 5% तुमचा प्लस मायनस होणार आहे, इट इज ऍक्सेप्टेबल. इट इज काय ऍक्सेप्टेबल. ऍक्च्युअल आहे तसं तुम्हाला मिळायला पाहिजे अशी कंडिशन पण नाही. ऍक्च्युअली असेल तर एकदम चांगलीची गोष्ट आहे, पण नसेल तर एवढा टॉलरन्स तुमचा असू शकतोय. हा तुमचा काय सांगितलंय, जे काय ब्युरो ऑफ स्टँडर्ड आहे तिने सांगितलंय, इंडियन स्टँडर्डनं सांगितलं. ओके, कारण की इलेक्ट्रिकल मध्ये आपण काय प्रेडिक्ट करू शकत नाही, त्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. नेक्स्ट आहे तुमचा करंट, नॉट एक्सीड प्लस 15%. ओके, तुमचा करंट 15% पेक्षा जास्त जाता कामा नाही. फॉर ऑफ गॅरंटेड फॉर लोड लॉस, लोड लॉस साठी एवढा जाता कामा नाही. नेक्स्ट आहे तुमची स्पीड, हायेस्ट स्पीड तुमची किती आहे, टॉलरन्स किती चालणार तुमचा, प्लस 3% और अँड लोवेस्ट स्पीड्स प्लस 3%. म्हणजेच काय सांगितलं तिने, सपोज तुमचं 1500 आहे आरपीएम, तुमचं काय हायेस्ट स्पीड आहे, तर -3% आणि +3% तुमचा टॉलरन्स. ओके, त्याच्यापेक्षा जास्त जाता कामा नाही. ठीक आहे, टॉलरन्स मध्ये तुम्हाला आय होप समजलं असेल, म्हणजे एवढा टॉलरन्स तुम्हाला ऍक्सेप्टेबल आहे. फ्रिक्वेन्सीचा पण सेम, आपली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे इंडियाची, 50 हर्ट्ज. हे कधीच विसरू नका, हा क्वेश्चन भरपूर वेळा असतो तुमचा, इंडियाची फ्रिक्वेन्सी किती आहे, त्यानंतर का आहे. ओके, हा पण प्रश्न विचारतात, मे बी तुम्हाला माहित असेल,
आपली 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी काय, ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सीचं काय सांगितलं त्यांनी, +-0.5%, +-5 आहे. ओके, सॉरी, +-5.5 आहे. म्हणजेच काय तुमचा, 1 सेकंड, 49.5 किंवा 50.5 हर्ट्झ. ओके, इतका तुमचा टॉलरन्स ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जास्त टॉलरन्स तुमचा ऍक्सेप्टेबल नाही. त्यानंतर तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन, ठीक आहे. ते का व्होल्टेज रेग्युलेशन होणार, तुमचं व्हॅरिएशन होणार आहे व्होल्टेज मध्ये, ते तुमचं +-20% ऑफ जनरेटर, ठीक आहे. एवढं तुमचं ऍक्सेप्टेबल आहे. आणि लास्ट पॉईंट आहे तुमचा पॉवर फॅक्टर, ठीक आहे. लास्ट कुठला तुमचा पॉवर फॅक्टर, मिनिमम 0.02 ते मॅक्झिमम 0.07 एवढा तुमचा पॉवर फॅक्टर व्हॅरी झाला पाहिजे. ओके, एवढा तुमचा पॉवर फॅक्टर काय झाला पाहिजे, व्हॅरी झाला पाहिजे. यापेक्षा जास्त होता कामा नये. कारण पॉवर फॅक्टर खूप महत्वाचा आहे. पॉवर फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तो असतो किती आपला पॉवर फॅक्टर, युनिटी, ठीक आहे. 0 to 1 च्या मध्ये काय असतो तुमचा पॉवर फॅक्टर असतो. आपण नियर अबाउट 1 साठी ट्राय करत असतो. 1 कसा होईल हे ट्राय करत असतो. हे तुम्हाला मी ह्याच्या आधी सांगितले, ठीक आहे. 1 का लागतोय, त्यामुळे पॉवर फॅक्टर पण खूप महत्वाचा आहे. त्यामुळे पॉवर फॅक्टर पण आपला काय असला पाहिजे, विदिन लिमिट असला पाहिजे. तो नियर अबाउट तुमचा 0.9 च्या वरती असलाच पाहिजे. शक्यतो तुमचा 0.9 च्या वरती असलाच पाहिजे. नसेल तर तुम्हाला पेनल्टी बसते. पेनल्टी म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात. आणि जर असेल तर तुम्हाला कंपनी किंवा जी काय सप्लाय सिस्टीम आहे ती तुम्हाला इन्सेंटिव्ह देते. ओके, काय देते, इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तुम्हाला बक्षीस देते. हाय असं काय करायला, पॉवर लॉस तुमची कमी आहे तुम्हाला, त्यामुळे बक्षीस देते. ठीक आहे, हे झाले आपले टॉलरन्सेस. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजल्या असतील. जरी काय अडचण वाटत असेल, काय शंका असतील, तर मला कॉल किंवा मेसेज करत चला आणि फक्त समजून घ्या. ठीक आहे, पाठ करण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा गोष्टी समजून घ्या. कारण की मेंटेनन्स खूप महत्वाचा आहे. कंपनीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी असतात त्या शिकायला. टेस्टिंग खूप महत्वाचं आहे. त्यामुळे समजून घ्या कुठल्या कुठल्या टेस्ट असतात, आपण टेस्ट का करायला लावलोय, कशा पद्धतीने टेस्ट होतात. ठीक आहे, थँक्यू.